30 जानेवारीचा स्वराज्य दिन विशेष पाहताना तुम्ही जे ऐकलं ते म्हणजे कारतलब खानाने आणि रायबागन देशमुखनी स्वराज्य विरोधात चाल केली होती. ते उत्तर कोकणात येऊन शिवाजी महाराजांचा आरमार घेणार होते. तसं बघायला गेलं तर शिवाजी महाराजांचा संघर्ष हा नेहमी शिवाजी महाराज वर्सेस औरंगजेब किंवा शिवाजी महाराज वर्सेस मुघल असा रंगवला जातो. मात्र तुम्हाला माहितीये का, 1661 पर्यंत शिवाजी महाराज आणि मुघलशाहीचा तितका संघर्ष झालेला नव्हता. 1661ला हा जो कारतलब खान चालून येतोय तो होता स्वराज्य आणि मुघल यांच्यामधला पहिला संघर्ष. आता ह्या संघर्षामध्ये कारतलब खानाबरोबर कोण होतं? रायबागन देशमुख ही एक महिला होती. नाशिकचा एक मनसबदार जो मुघलांसाठी काम करत होता त्याची ही बायको. या देशमुखाचं मुघलांसाठी लढता लढता मृत्यू झाला. त्यामुळं त्याच्या बायकोला मुघलांनी स्वतःच्या दरबारात सामील करून घेतलं. तिला मनसबदारी दिली, तिला सैन्य दिलं. का? कारण तिचं शौर्य तसं होतं. आता मुघलांचा इतिहास सांगताना नेहमीच असं म्हटलं जातं की मुघलांनी स्त्रियांचं शोषण केलं, बलात्कार केले, औरंगजेबाने बलात्कार केले. हो, केले पण त्यांनी महिलांचा सुद्धा, जर त्या मुघल साम्राज्य वाढवण्यासाठी कामी येणार असतील तर त्यांनी त्यांचा पण उपयोग करून घेतलाय. अर्थात असं चित्र रंगवलं जातं की हे धर्मयुद्ध होतं. तसं ते इतकंसं खरं नाहीये. मुघलांनी सुद्धा स्त्रियांचा सुद्धा वापर करून घेतलाय. त्यांचं राज्य जर का वाढवता येत असेल तर शिवाजी महाराजांनी असं का केलं नसेल? शिवाजी महाराजांनी सुद्धा कधी कुठल्या माणसाची जात आणि धर्म बघितला नाही. तो स्वराज्याच्या कामी येतोय का, त्याचा हेतू चांगला आहे का, हेच शिवाजी महाराजांनी चेक केलं आणि त्याला स्वराज्याच्या सेवेत ठेवून घेतलं. जय शिवराय, जय शंभूराजे.